तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे लाडकी बहीण योजना जी आहे गव्हर्नमेंटची. तर मार्च महिन्याचा जो हप्ता आहे ना, तो अजून मिळालेला नाही. म्हणजे आज जवळपास 29 तारीख आहे बघा. आणि अजूनही म्हणजे 28 तारीख उलटून गेली, 29 तारीख उलटून गेली, तरी जी आर नाही. कुठल्याही प्रकारचं म्हणजे काय म्हणते त्याला, कुठलाही पेमेंट नाही, काही अपडेट नाही. मंत्री आदित्य तटकरेंनी याच्याबद्दल काहीतरी इन्फॉर्मेशन माहिती द्यायला पाहिजे, कमीत कमी सोशल मीडिया थ्रू का होईना, नाही का? तर तीन मोठ्या समस्या काय आहेत की मार्चचा हप्ता मिळालेला नाहीये आणि एप्रिलचा पण महिना संपत आलेला आहे बघा. 28-29 तारीख होऊन गेलेली आहे आणि त्याबद्दल कोणताही अपडेट नाही. अजून कुठल्याही प्रकारचा जी आर आलेला नाही. गव्हर्नमेंट रिझोल्युशन शिवाय डिस्ट्रीब्युशन शक्य नाही. म्हणजे काय आहे ना, की कुठला तरी जी आर यायला पाहिजे, त्यानंतरच डिस्ट्रीब्युशन जे आहे हप्ते वाटप होत असतं. आणि मंत्र्यांकडून एकदम सायलेन्स आहे. आदित्य तटकरे यांनी कोणतेही स्पष्टीकरण याच्यावरती दिलेलं नाहीये, की म्हणजे जी आर का आला नाहीये, काय नाहीये, म्हणजे काहीच नाहीये, काहीच बोललेलं नाहीये. त्यांच्या कुठल्याही सोशल मीडिया पोस्ट वरती जी आर बद्दल आणि मार्च महिन्याबद्दल काही म्हणजे टाकण्यात आलेलं नाहीये. आता केवायसी मध्ये डिले होतोय, हा एक म्हणजे चुकीचा समज आहे बघा. कारण केवायसी पेंडिंग असल्यामुळे पेमेंट होत डिले होतो. तर केवायसी इनकम्प्लीट लाभार्थ्यांना पूर्वी पेमेंट झालं होतं. त्यामुळे केवायसी हे कारण आपण म्हणू शकत नाही. डिलेचे खरे कारण म्हणजे वेगळेच असू शकते. जी आर वेळेवर जारी न करणे, डीबीटी पेंडिंग पेमेंट, ऍडमिनिस्ट्रेशन लेवल, प्रोसेसिंग डिले, पारदर्शकतेचा अभाव. तर गव्हर्नमेंटने ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे बघा. आणि हा पॅटर्न फक्त योजनेपुरताच नाहीये, म्हणजे फक्त लाडकी बहीण योजनेपुरताच नाहीये बघा. तर लाडक्या बहीण योजनेला डिले जो आहे ना, तो 2 महिने झालेला आहे आणि अजूनही जी आर आलेला नाही. संजय गांधी निराधार योजना अजून त्याचा डिले ऑनगोईंग आहे आणि ते पेंडिंग आहे, त्याच्याबद्दल तर काही डिटेल्स दिलेले नाहीत. आणि नमो शेतकरी महासन्मान योजना जवळपास 3-4 महिन्याचा डिले आहे बघा त्यामध्ये. तर एकाच सरकारच्या अनेक योजनांमध्ये म्हणजे या योजना ज्या आहेत ना, त्या पहिल्या सरकारने नाही केलेल्या आहेत चालू. त्या म्हणजे करंट सरकारने चालू केलेल्या आहेत आणि असं एक सिस्टमॅटिक इश्यू आहे बघा. तर आधी काय व्हायचं ना, की आधी काय होत होतं आणि आता काय होतं बघा. आधी काय व्हायचं, की ॲडव्हान्स पेमेंट दिलं जायचं. वेळेवर जी-आर येत होता. केवायसी चालू असतानाही पेमेंट मिळत होतं. लाभार्थी म्हणजे याच्यानुसार सॅटिस्फाईड होते. कारण वेळेच्या वेळ पेमेंट झालं ना, ते काही वाटत नाही बघा. आणि आता काय होतं, की 2-2 महिन्याचा गॅप आहे बघा. मागे तरी कमीत कमी 11 तारखेला जी-आर यायचा. त्यानंतर काय व्हायचं, की 18 किंवा 22-23 तारखेपर्यंत वाटप व्हायचं. पण आता सध्या जेव्हा 2 महिन्याचा गॅप होऊ राहिलाय. जी-आर अजूनही आलेला नाही. लाभार्थ्यांना म्हणजे कमीत कमी माहिती पण नाही, की काय प्रॉब्लेम झालेला आहे. कन्फ्युजन आणि एक विश्वास जो असतो ना, तो ट्रस्ट इश्यू विश्वासघाताचं थोडेसे या गोष्टी होऊ राहिल्यात बघा. आता सध्याच्या कुठल्याही प्रकारच्या निवडणुका नाही आहेत, आचारसंहिता नाहीये आणि म्हणजे हे कारण पण देऊ शकत नाही ना, की पहिले म्हणायचे की निवडणुका होत्या आणि आचारसंहिता लागली नाही देऊ शकत. आता सध्या कोणत्याही निवडणुका नाही त्यामुळे स्कीमवरती बंदी आणू नाही शकत. आचारसंहिता नाही, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लागू नाही. त्यामुळे डिस्ट्रिब्युशनवर कोणती बंदी आणू शकत नाही. मग हा डिले का? जर निवडणुका नाही, आचारसंहिता नाही, तर डिले होण्याचं जे खरं कारण काय आहे ते सरकारने आपल्याला स्पष्टपणे सांगायला पाहिजे बघा. आणि मंत्री आदित्य तटकरेंना आपण एवढीच विनंती करू शकतो, की डिलेचे कमीत कमी नक्की कारण सांगा. भले ते जी-आर काढू शकत नाही. जी-आर काढण्याचं काम वेगळ्या विभागाचं असतं. पण कमीत कमी त्यांच्या त्या विभागाशी कम्युनिकेशन त्यांच्याशी बोलून इन्फॉर्मेशन घेऊन त्या पद्धतीने सोशल मीडियावरती पोस्ट टाकायला पाहिजे. जी-आर कधी येणार, पेमेंट कधी होणार, याचं काहीतरी थोडंफार एक फ्युचर डेट द्यायला पाहिजेत. लाभार्थ्यांशी संपर्क बेसिक माहिती देण्याची व्यवस्था काहीतरी करायला पाहिजे. पुढे असे होणार नाही याची आणि हमी पण द्यायला पाहिजे. ॲडव्हान्स पेमेंट सिस्टम परत आणायला पाहिजे गव्हर्नमेंटने. ठीक आहे बाबा, ॲडव्हान्स पेमेंट सिस्टम पण नका आणू. पण कमीत कमी करंट तरी द्या ना. बरोबर आहे की नाही? कमीत कमी ज्या महिन्याचं त्या महिन्यामध्ये जर समजा हप्ते वाटप झालं, तर जे लाभार्थी आहेत त्यांना वेळेवरती त्याचा तर सरकारने जे आहे कमीत कमी मार्च आणि एप्रिलचा जो महिना आहे, ते ह्या 2 महिन्याचं कमीत कमी पेमेंट आता या 2-3 दिवसामध्ये करायला पाहिजे. एवढीच आपली विनंती राहील सरकारकडे. कारण कसं आहे ना, की सरकारने आता 2 महिन्याचं हे केलेलं आहे आणि ज्या त्या महिन्यामध्ये ज्या त्या महिन्याचे वितरण करायला पाहिजे. व्हिडिओ जर चांगला वाटला असेल, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.